श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 साठी कन्या राशीचे राशी भविष्य. फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कन्या राशीच्या अंतर्गत जन्मलेल्यांसाठी हा महिना अनेक क्षेत्रामध्ये अनुकूल परिणाम देईल, परंतु काही क्षेत्रामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि तुमच्या 5व्या घरात असतील. राहू तुमच्या 6व्या घरात एक एक करून भ्रमण करतील. शनी संपूर्ण महिन्यात 7व्या घरात राहील. गुरु 10व्या घरात वक्री असेल आणि केतू 12व्या घरात असेल. ग्रहांच्या स्थितीमुळे पोटाच्या संबंधित समस्या आणि पचनसंस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. प्रयत्न यशस्वी होतील आणि संघर्षामुळे यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळू शकतात. कौटुंबिक बाबींबाबत तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला काही कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य समस्याकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेम प्रकरणामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त जोडीदाराकडे आकर्षित होऊ शकता, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. तसेच जर तुम्ही तुमच्या नात्यासाठी वचनबद्ध असाल तर सर्व काही ठीक होईल आणि प्रेम मजबूत होईल. विवाहित जोडप्यांना आरोग्याच्या समस्या अनुकूल आहेत, परंतु काही समस्या त्यांना त्रास देऊ शकतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. दीर्घकालीन प्रवास फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कठोर परिश्रमाचा फायदा होईल. दीर्घकालीन व्यवसाय योजना देखील फायदेशीर ठरतील. महिन्याच्या उत्तर प्रदेश प्रवास करण्याची शक्यता असू शकते. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला असण्याची शक्यता आहे. वक्री गुरु संपूर्ण महिना तुमच्या 10व्या घरात असेल, म्हणून तुम्ही अति आत्मविश्वासू होणे टाळावे. तुमच्यावर दबाव असेल, परंतु तो दबाव तुम्हाला चांगले काम देईल, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वरचे स्थान मिळवाल. 10व्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 5व्या घरात आणि नंतर 6व्या घरात सूर्य, बुध, शुक्र आणि राहू यांच्यासोबत भ्रमण करेल. 6व्या घराचा स्वामी भगवान शनी महाराज संपूर्ण महिन्यात 7व्या घरात राहतील, ज्यामुळे चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण होतील. तुमचे विरोधक कधी कधी तुम्हाला त्रास देतील, परंतु तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. परंतु तुम्ही त्यांना दुर्लक्ष करू नये आणि तुमचे चांगले काम सुरू ठेवावे. 7व्या घरात शनी महाराजांचा प्रभाव दीर्घकालीन व्यवसाय योजनांचा फायदा देईल. व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. व्यावसायिक संबंध मजबूत होतील आणि तुम्हाला व्यावसायिक भागीदाराकडून मौल्यवान सल्ला मिळेल, ज्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. तुमचा व्यवसाय वाढवण्याचे प्रयत्न तुम्हाला लक्षणीय यश आणि वाढ देऊ शकतात. आर्थिक परिस्थिती, तुमची आर्थिक परिस्थिती मध्यम असेल. महिन्याची सुरुवात अनुकूल राहील, कारण बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ हे 5व्या घरात स्थित आहेत. 11व्या घरात दृष्टी ठेवून तुमचे उत्पन्न सतत वाढवत आहेत. तुम्हाला अनेक स्रोतांद्वारे संपत्ती मिळवण्याची संधी मिळेल. तुम्हाला शेअर बाजारातून चांगला नफा मिळण्याची संधी देखील मिळेल. जर तुम्ही बचत योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच 12व्या घरात केतूचे स्थान अनपेक्षित खर्चांना देखील कारणीभूत ठरेल. हे खर्च आवश्यक असतील, परंतु त्यांच्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ताणली जाऊ शकते. म्हणून तुम्ही तुमचे आर्थिक व्यवस्थापन योग्यरित्या करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महिन्याच्या उत्तरार्धात बुध, शुक्र, रवी आणि मंगळ राहूसह 6व्या घरात असतील, ज्यामुळे खर्च वाढेल. अशी परिस्थिती उद्भवू शकते की जिथे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर पैसे खर्च करावे लागू शकतात. म्हणून तुम्ही आधीच तयारी करावी आणि तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहावी आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू नये, यासाठी तुमचे पैसे सुज्ञपणे वापरण्यावर लक्ष केंद्रित करावे. हा महिना आरोग्याशी संबंधित असेल. बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ तुमच्या 5व्या घरात असतील, तर राहू 6व्या घरात असेल आणि शनी 7व्या घरात असेल. 10व्या घराचा वक्री गुरु तुमच्या 6व्या घरात दृष्टी देईल, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पोटाचे आजार, पचनसंस्थेच्या समस्या आणि कोलन इन्फेक्शनची चिंताजनक बाब असू शकते. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले आणि निष्काळजीपणा दाखवत राहिला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 6व्या घरात राहू सोबत येतील आणि केतू 12व्या घरात असेल. म्हणून 6व्या, 7व्या आणि 12व्या घरात विशेषतः त्रास होत असल्याने तुम्ही या महिन्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. निरोगी दिनचर्या ठेवा आणि तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकणारे पदार्थ खाणे टाळा. डॉक्टरांचा योग्य उपचार घ्या आणि संतुलित आहाराबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत करा, कारण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुमच्या खाण्याच्या सवयी बदलल्याने तुम्हाला दीर्घकालीन फायदा होईल. जास्त व्यायाम टाळा, कारण त्यामुळे स्नायूवर ताण आणि थकवा येऊ शकतो. द्रव पदार्थ प्या आणि सकाळी फिरायला जा. प्रेम आणि विवाह, जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल. 5व्या घरात एकाच वेळी 4 ग्रह असतील, ज्यामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यक्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमसंबंधामध्ये हा एक कठीण काळ असेल, म्हणून तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि या परिस्थितीवर मात करावी लागेल. कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. तुम्ही स्वतः विचार करावा की जर तुम्ही आधीच एखाद्या नात्यात असाल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला त्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू नये, कारण यामुळे तुमच्या नात्यात अडचणी येऊ शकतात. तुमच्या प्रेमात दृढ राहा. जर तुमचे प्रेम खरे असेल
तर या काळात ते नक्कीच फुलेल आणि तुम्ही तुमच्या प्रियकराच्या जवळ जाल. 5व्या घरात असलेला शनी स्वामी संपूर्ण महिन्यात 7व्या घरात असेल, जे स्पष्टपणे सूचित करते की तुम्ही तुमच्या प्रेमासाठी सर्व काही कराल. तुमच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याची शक्यता देखील आहे. विवाहित जोडप्यांसाठी संपूर्ण महिनाभर 7व्या घरात शनी आणि 7व्या घराचा स्वामी गुरुग्रह 10व्या घरात वक्री गतीत असल्याने त्यांच्या जोडीदारासोबतचा तणाव कमी होईल. त्यांच्या जबाबदारीची भावना वाढेल आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल. कामाशी संबंधित काही अंतर निर्माण होऊ शकते, परंतु प्रेम कायम राहील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. कौटुंबिक जीवन हा महिना तुमच्या कुटुंबासाठी चांगला राहण्याची शक्यता आहे. 2ऱ्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 5व्या घरात आणि 6व्या घरापासून तुमच्या 6व्या घरात राहू, मंगळ, सूर्य आणि बुध यांच्यासह असेल. 4थ्या घरात स्वामी वक्री गुरु 4थ्या घरावर दृष्टी ठेवेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंध वाढतील आणि परस्पर प्रेम वाढेल. तरुण सदस्यांना कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचे आशीर्वाद मिळतील. त्यांचा आदर वाढेल आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्य समाजात चांगले स्थान मिळवतील आणि काही चांगली कामे करतील, ज्यामुळे कुटुंबाचा आदर वाढेल. तसेच कधीकधी अशा परिस्थिती उद्भवतील ज्यामुळे मतभेद निर्माण होईल. जरी ही काळानुसार दूर होतील, तरी तुम्ही हळूहळू त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. 3ऱ्या घराचा स्वामी मंगळ याची स्थिती दर्शवते की महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात तुमच्या भावंडाशी तुमचे संबंध सौहार्दपणे आणि प्रेमळ संवादाने भरलेले असतील. तुम्हाला त्यांच्याकडून आर्थिक लाभ देखील मिळू शकतात आणि तुम्ही त्यांना मदत देखील करू शकता. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात काही तणाव वाढू शकतो, म्हणून त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. तुमच्या पालकाच्या आरोग्याबद्दल, विशेषतः तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल चिंता वाढू शकते. उपाय आहेत: बुधवारी भगवान विष्णूचे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करा. शनिवारी शनी चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. शुक्रवारी देवी महालक्ष्मीला लाल फुलं अर्पण करा. लाल जास्वंदाचे फूल विशेषतः योग्य राहील. बुधवारी किनाराकडून आशीर्वाद घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.